नमस्कार मंडळी, राम राम. कोल्हापूरकरांचा नमस्कार. मी महेश आणि तुम्ही बघत आहे युट्यूब चॅनल महेश बघत. श्री ज्ञानेश्वर माऊलीची पालखी दर्शन घेण्यासाठी आम्ही निघालो नातेपोत्याला. कोल्हापुरातनं टर्न मारून पेटगावातनं आष्टावाड्यात आलो. न शिखर शिंगणावर रोड पकडला आणि नातेपोत्या जाऊन डोंगरावर गेलो. त्यात एक मित्रांनो मला सांगायचं आहे, पालखी चालू असताना पालखीच्या पाठीमागून कधी पण जाण्याचा प्रयत्न करा. पालखीच्या समोर गेला तर गाडी अडकण्याची शक्यता असते. कारण नातेपोते एक 10 किलोमीटर राहिलं होतं आणि पालखी खाली प्रस्थान केली होती पायथ्याची. आमच्या गाडी पुढे 4 किलोमीटर आणि पाठीमागे 4 किलोमीटर गाड्या लागलेल्या. तिथे डाळिंबीची पण शेती होती आणि मशागत करायसाठी वरती मशागतीसाठी शेड केली आणि त्यामध्ये पहारा चालू आहे. दुपारी टाइमपास काय करायचं म्हणून आमच्या पोरासनी गाडीवर बसवले आणि दंगा करत बसलो. कारण 1 वाजता आम्ही आला होतो आणि 7:30 वाजता तिथं बाहेर पडलो. गाडी बसून कंटाळा आला म्हणून आमच्या पोरांच्या वर मजा करत बसलो आम्ही. पावले चालत पंढरीची वाट. घरात आपल्या सुख आणि दुःख कितीही असलं तरी पण पंढरपूरची वाट कधीच चुकत नाही. आणि एकदा जर पालखी तुम्ही मित्रांनो करून आला तर प्रत्येक वर्षी त्या पालखीची ओढ लागतेच आणि विठ्ठल रुक्माईला भेटायची ओढ लागतेच. त्यामध्ये लहानापासून मोठ्यापर्यंत म्हातारी माणसं, महिला सगळे या वारीत ना जात ना पात, जणू काय सगळे एकच असे सगळे चालत असतात. कोल्हापूरचा नमस्कार. आम्ही आलो देवाला. तुम्ही बघा माझी पालखीला आता एवढं पटकन
नातेपोतेच्या डोंगरामध्ये गाडी माझी अडकली होती. गाडी सगळ्या एका लाईन मध्ये होत्या, खरं एखादी गाडी त्यातनं पण आडवी जायची आणि पुढे जाऊन अडकत बसायचे. जे पुढे गाडी येणार आहेत त्याच्या आडव्याच गाड्या यायच्या. अशा वर्तनाच्या लोकांच्यामुळे ट्रॅफिक जामच झाले आणि आम्ही अडकूनच बसलो. खरं आम्ही गाडी लाईन मधनं अजिबात बाहेर काढली नाही. किती वेळ होते ते खोदी बनवलेलं. आता पालखीच्या पायथ्याच्या येऊन आम्ही लाईनला थांबलो. 11 वाजता तर लाईनला थांबलो आणि 12:30 वाजता तर आम्ही मोकळं झालो. आमचे मित्र अनिलदा पण गाठ पडले. मी जरा व्हिडिओ करूया थांबाची जरा आणि पालखीच्या समोरच आम्ही उभारलो आणि व्हिडिओ केला. नाव काय तुमचं? संजय सर. कुठलं गाव आहे? कसं वाटते पालखी तुम्हाला? हा, आनंद वाटतो का? आनंद वाटतो. म्हणजे माणसात नाते असे जमल्याचं वाटतं. तर रामकृष्ण. माऊली छान वाटतं. आणि हे तुम्ही म्हणजे सेवा म्हणून सेवा म्हणून करतो, पैसे नाही. पैसे घेत नाही. कोणी दिले तर घ्यायचे, नाही दिले तर असे लावायचं. आणि तुम्हाला वारं आल्यावर कसं वाटतंय? म्हणजे अशी नाते एकदा आपल्या घरात नाते तुटल्यातून वाटतात, तर इथं नाते आपोआप जुळल्यातून वाटतात का? नवीन नाते तयार होतात का? नवीन तयार होतात आणि असं आपल्या घरातल्या गत नातं वाटतात. असं कोणतरी आपल्याला आहे. आता मला सुद्धा तुमच्याकडे बघितल्यावर एकदम जवळीचं वाटले. आपल्याच घरातला माणूस आहे असं मला वाटलंय. म्हणजे वारीचा अनुभव वेगळाच वाटतो. या वारी म्हणजे आनंद म्हणायची सर. तुम्ही किती वारी म्हणायची? माझी 4थी वारी. म्हणजे अशी एसटीन जातो. जाता आता पायी चालत नाही ना. दुसरी मग आता कंटिन्यू चालता तुम्ही? चालतो. आणि तुम्ही चालताच पण. आणि संध्याकाळी किती वाजेपर्यंत पालखीचा सोहळा असताना किती वाजेपर्यंत तुम्ही लावतो? 12 कधी 1 वाजता. म्हणजे आता इथं जास्त आहे ना. हा, असं. म्हणजे तुम्ही आनंद द्यायचं काम करला. रामकृष्ण हरी. लय भारी वाटले. म्हणजे आपले लोक सेवा पैशासाठी एकी करतात, तर तुम्ही पालखीला वारी करून सुद्धा संध्याकाळी म्हणजे हे करता. लय भारी वाटलं आणि आनंद पण वाटला त्या गोष्टीचा की अशा टाईपची लोक म्हणजे असल्या स्वभावाची माणसं सुद्धा आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत. लय भारी वाटले. रामकृष्ण हरी. नमस्कार. मी आलोय नातेपोतेमध्ये आणि आमचे मित्र इथे सगळे भेटल्यात आणि आपल्या भागातली माणसं अशी लांब गाठ पडली तर आनंद वेगळाच होतोय. आणि वारी आणि ज्ञानेश्वर माऊलीचे दर्शन घेण्यासाठी ही सुद्धा आल्यात आणि आपली इथे गाठ पडली यांची. लय भारी वाटले. तुम्हाला वारीचा अनुभव कसा वाटलाय? पालखीचं दर्शन घ्यायला कसं वाटलं? मला चांगलं. पालखी दर्शन म्हणजे कसं आहे, आपल्याला एक असं असते की बाबा आपल्याला माऊलींचं दर्शन घेऊन आपल्या विठ्ठलाचं दर्शन घ्यायचं आहे. कुठं ना कुठं तरी आपल्याला अडचणी येत राहत्या. त्या अडचणीतनं आपण मात करून आपल्या माऊलींचं दर्शन घेऊन आपल्या विठ्ठलाचं दर्शन घ्यायचं हे एवढीच आपल्या आस आहे. आणि एवढंच आपण या वर्षान त्या वर्षाला आपण बघत असतोय. आणि एवढेच आपल्याला म्हणजे काय फुलना फुलाची पाकळी म्हणून आपण इथं पोतोर कुठली ना कुठली तरी आपली अडचण असते, त्यातनं आपण मार्ग काढून इथं पोतोर येतोय. आपल्या माऊचं दर्शन घेतो माऊलींचं. आणि माऊलींचं हे दर्शन आता तुम्हाला असं वाटलंच मिळणार. बरोबर आहे. तिकडे जाऊन तुम्हाला जाग्यावर असं दर्शन घ्यायला तुमच्या कामातनं वेळ नाही. बरोबर आहे. तुमच्या कामातून तुम्हाला वेळ नसल्यामुळं तुम्ही
ही वेळात वेळ काढून तुमच्या पालखी संघ तुम्ही आला असा त्यात तुम्ही माऊलीचं दर्शन घेऊन पुढे निघाला असा तुम्हाला वरीसभर त्याची आठवण राहणार आणि तुमचं इथनं पुढे सगळं चांगलं आणि तुम्हाला वारे आल्यानंतर तुम्हाला ओढ लागते की बाबा आपण कसं आहे यायला लागतंय कारण डोळ्यात पाणी भरते आपल्या की माऊलींचं दर्शन हे घेतलंच पाहिजे. माऊलींची आस लागते की माऊलींच्या पादुकांचं दर्शन कधी होईल आणि ते झाल्यानंतर तो आनंद गगनात मावळ. आणि एकेकांना वाटते की बाबा ही भक्ती अशीच असते, परंतु विठू माऊली श्री विठ्ठल रुक्माई मंदिर किंवा आपण दर्शन घेतो गावात सुद्धा किंवा इकडे सुद्धा आल्यावर वेगळाच आनंद वाटतो, फील वाटतं. आणि एक किमया असते, एक जादू असते देवाची की ती आपली इच्छा एकदा पूर्ण होते, त्यामुळे आपण देवाला मानतो. तुम्हाला काय वाटतं विठ्ठल रुक्माई बद्दल? विठ्ठल रुक्माई म्हणजे कसं आहे आपल्या गावात कसं आहे आपण जी कंटिन्यू जी आपण दररोजची लोक जे बघतोय ती आपलीच असतात गावातली, दुसरा असं फरक कोण नाही. तर इथं कसं आहे प्रत्येक महाराष्ट्रातली म्हणजे आपल्या प्रत्येक जिल्ह्यातली गावातल्या तालुक्यातली सगळी लोक इथे येतात एकत्र आणि एकत्र तंटामुक्ती म्हणजे भांडण नाही तंटा नाही काय जात नाही, पात नाही, उंची नाही, वर्ण नाही. नाही, काय विषय नाही. म्हणजे कसं आहे इथं लहान मोठा असं कोण नाही. माऊलींच्या पादुकापाशी सगळी समान आहे. इथं कोण मोठा बारका असं गरीब श्रीमंत असं काही नाही आणि तसा भेदभावी करू नये. इथून पुढे बरोबर आहे. प्रत्येकानं आपलं फुलाची पाकळी म्हणून आपण मदत करावी, वारकऱ्यांनी माऊलीसनी मदत करावी. मला काही सुद्धा कमी पडणार नाही. अनेक मला सांगायचे आहे व्हिडिओवरच्या अंतर्गत की आपण म्हणजे मन मोठं केलं तर सगळ्याच गोष्टी घडतात. मला पाहिजे म्हणलं तर नाही, आपल्याला हातात काहीच येत नाही, नाही. काही आता मी गाडीतनं मी दर्शन घेण्यासाठी इकडे आलतो दुपारी आणि ट्रॅफिक जाम झालं होतं आणि मी लाईन मध्येच एका गाडी थांबविलेली आणि मला गाडी पास करून सगळ्या गाड्या जात होत्या. आमची बायको म्हणाली अहो तुम्ही पण घाला की, तर माझी ती इच्छा झाली नाही. परंतु इतक्या गाड्या गेल्या माझ्या पुढे जवळ 100 गाड्या गेल्या असतील. मी 2ला तर जागेवर होतो इथंच डोंगरावर आणि 7:30ला मी बरोबर जागेवरून खाली आलो. आणि अशी सुद्धा मला लोक भेटलीत. माझ्या बाळाला मी घेऊन लाईन मध्ये थांबलो आणि तुमच्यासारखी माणसं म्हणाले तुम्ही बाळाला घेऊन बसला, तुम्ही साईडला पुढे जाऊन बसा जावा आणि लाईन मध्ये तुम्ही या. मग अशी सुद्धा माणसं आहेत. ते कसं आहे की इथं जे म्हणजे आता आपण म्हणतोय की हे मोठा हे बारका आहे, इथं काही नाही, सगळी समान आहेत आणि प्रत्येकाने प्रत्येकाची काळजी केलीच पाहिजे. वारी नुसता स्वतःची काळजी करण्यात काय अर्थच राहिला नाही, लक्षात ठेवून घ्या. तसं होतच नाही. कारण प्रत्येकानं जर मीच माझी काळजी काय असं म्हणत राहिलो तर त्या वारीला काय अर्थ नाही. बरोबर आहे. प्रत्येकानं प्रत्येकाची काळजी केलीच पाहिजे. प्रत्येकानं प्रत्येकाची विचारपुसी केली पाहिजे. एक भाकरी असली तर 4 जणांना खावी, नाहीतर चोरून गाडी पाठीवर जाऊन एक भाकरी खाऊन त्याचा काय उपयोग नाही. आपण एक घास कमी खावा, दुसऱ्याला 2 घास कसं मिळतील एवढं बघा. मग माऊलीच म्हणायचं रामकृष्ण हरे, रामकृष्ण हरे, रामकृष्ण हरे. नमस्कार, ही आहे आमची माऊली. आणि कसं काय वाटलं तुला? पालखी दर्शन कसं वाटलं? मस्त वाटलं. हा, मस्त वाटलं. म्हणजे दररोजच्या पेक्षा कसं वाटलं? दररोज आपलं गावातलं दर्शन आपण करतो विठ्ठल रुक्माईचं, खरं आपण पालखीचं दर्शन घेण्यासाठी आलोय. मस्त वाटलं. मी माहेरात होतो, माहेरातून मी दर्शन घ्यायला आलो. मी आलं नशीब माझं म्हणायचं. कंटाळा नाही आला मला. लाईनी तेवढा थांबून पण कंटाळा आला नाही. किती वाजता लाईन थांबलेलं आणि किती वाजता दर्शन झालं आणि आपण कुठे दर्शन घेण्यासाठी आलेलो आहे? 10ला लाईनीत थांबलो, 1:15ला दर्शन मिळालं आणि 2ला ट्रॅफिक मध्ये अडकलो, 9ला निघालो ट्रॅफिक मधून बाहेर. चालते. माऊलला काय सांगायचं आहे तुम्हाला? काय नाही, अशीच कृपा राहू दे, हा, सासर माहेर सुखात राहू दे. चालते. रामकृष्ण हरी.